करेक्ट 15 झाले की सांगा. Good morning students. Today we are going to study vertical circular motion. Vertical circular motion. Example: circular motion. If a object is revolving in a vertical plane, if an object or bob is revolving in a vertical plane, he is a vertical circular motion. जर आपण जर एक्झाम्पल घेतलं की बाबा आता माझ्याकडे आय कार्ड आहे, या आय कार्डला जर मी इथं पकडलेला असेल आणि याच्या एंडला इथं मेन कार्ड आहे, या मेन कार्डने इथे एक बॉब मानूया इथे, आणि तो कसा फिरवायचा आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनने फिरवायचं आहे. तर यामध्ये जो काय स्पीड आहे, सो दिस इज द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. परंतु इथं आय कार्डच्या ऐवजी एक मेटॅलिक बॉब अटॅच करायचा आहे. आय कार्डच्या ऐवजी मेटॅलिक बॉब. मेटॅलिक बॉब म्हणजे काय, मेटॅलिक गोटी एक असतो, गोटी टाईप. तो जर केला तर त्याचा जो काय स्टडी आहे तो आज आपण बघणार आहोत. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे हा व्हर्टिकलमध्ये फिरवायचा आहे कम्प्लीट. बघूया आता आपण. आता यामध्ये दोन केसेस आहेत, मास टाईड टू ए स्ट्रिंग, दुसरं रॉड. तर आपण पहिला पार्ट बघणार आहोत. सो दॅट इज अ मास टाईड टू ए स्ट्रिंग. आता या ठिकाणी ओ इज सेंटर. ओ इज सेंटर. ज्या कंप्लीट स्ट्रिंग आहे, कंप्लीट स्ट्रिंग आहे, म्हणजे मी इथं बोट ठेवलं होतं बघा ओ पाशी, तो हा काय झाला, अप्पर मोस्ट पोझिशन ए किंवा टॉप पोझिशन. हा झाला लोअर मोस्ट पोझिशन, लोअर पोझिशन. हा टॉप पोझिशन. आणि हा झाला पॉइंट बी. हा पॉइंट, हा सी घेतला, हा पॉइंट डी. म्हणजे याचा अर्थ काय, सपोज हिअर दिस, म्हणजे इथं मेटॅलिक बॉब कुठे आहे, मेटॅलिक बॉब इज बी. दिस इज रिव्हॉल्व इन ए विच अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन. क्लॉकवाइज कसा असतो, घड्याळी दिशेनं तो असा असणार आहे. सो नाव a string is revolved in vertical circular motion in anti-clockwise sense. So now suppose this bob is at point A. हा complete string आहे, this complete string up to here. So now at point A, so now when it goes on to bottom position, towards the bottom position, so now it accelerates. Why? Because speed goes on increases. Why? Because gravity is acting in downward direction. So now when it come at point B, again after B, when it goes to up, so that retards. Retard means काय होतं, म्हणजे काय, त्याचा जो काय स्पीड आहे किंवा ॲक्सलरेशन आहे, ॲक्सलरेशन गोज ऑन डिक्रीजेस. तो आपण स्पीड घेतो तो कमी 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 कमी. वाय? बिकॉज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग इन वर्टिकल डाऊनवर्ड डिरेक्शन. म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ काय, इथं कमी असणार, इथं जास्त असणार, इथं याच्यामधलं इथं असणार. हे स्पीड कळालेला आपण बघूया या ठिकाणी. नाव ॲट टॉप पोझिशन, टॉप पोझिशन, अपर मोस्ट पोझिशन. फर्स्ट केस अपर मोस्ट पोझिशन. आता या ठिकाणी टी ए tension in the string. TA, tension in the string, is a downward direction. TA is a tension in the string. Tension in the string म्हणजे काय माहिती का, सपोज मी आज हा कार्ड जर घेतलेला असेल, हा जो आहे जर इथं अजून एक वेट असेल, तर हा जो टाईटपणा येतो इथं, हा दोरा कम्प्लीट. सो दॅट इज अ ड्यू टू टेन्शन. टेन्शन कुठे आहे, सो दॅट इज अ टेन्शन इज, जर असं फिरत जर असेल, या पॉइंट जर असेल तो माझ्या बोटाकडे येणार आहे. टेन्शन इज डिरेक्टेड इन डाऊनवर्ड डिरेक्शन. त्यानंतर ना इथं काय येणार आहे, वेट एमजी इन डाऊनवर्ड डिरेक्शन आहे. वेट एमजी इज ऑल्सो डाऊनवर्ड डिरेक्शन ॲट अपर मोस्ट पोझिशन. मग आपण इक्वेशन लिहूया या ठिकाणी. अपर मोस्ट पोझिशन यामध्ये टी ए प्लस एम जी इज बोथ आर डिरेक्टेड इन डाऊनवर्ड पोझिशन. म्हणजे काय, विच provides necessary centripetal force for sustaining the metallic ball.
बघूया आपण टी ए इथं टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम वी ए स्क्वेअर अपॉन आर. What is R? R is the radius of circular path. Here R is the radius of circular path. So this one is equation number 1. याला आपण equation number 1 मानूया. मग आता आपल्याला या ठिकाणी पहिले इक्वेशन झालंय. आता लोअर मोस्ट पोझिशन किंवा बॉटम पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन बॉटम पोझिशन याचं इक्वेशन. आता तो फिरता फिरता कुठं आला, सी पाशी आलेला आहे. ठीक आहे, सी पॉईंट सी आली तर एम जी काय कसं असणार, एम जी इज डिरेक्टेड एम हियर या ठिकाणी असणार. नंतर टेन्शन या ठिकाणी असणार टी सी, तो इथं आला. सो नाव वेट एम जी इज डाउनवर्ड डिरेक्शन ऑलवेज and tension is here, tension TB, tension in the string directed towards the point of suspension म्हणजे O, center of the circle. मग तो फिरता फिरता इथं आला D या ठिकाणी mg downward direction and tension TD मग आता बघूया आपण पहिलं लोअर मोस्ट पोझिशन, mg डाउनवर्ड डायरेक्शन, TB अपवर्ड डायरेक्शन. मग आपला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कुठे असतो, तो अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे काय, अपवर्ड डायरेक्शन किती फोर्स आहे, तो TB आणि सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे याचा अर्थ काय, TB आणि mg कसं आहे अपोजिट, मायनस mg इज इक्वल टू m VB स्क्वेअर अपॉन R. There हा झाला इक्वेशन नंबर 2. पुन्हा एकदा सांगतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार, टीबी आणि एमजी. टीबी वरच्या डिरेक्शनला, एमजी खालच्या डिरेक्शनला. नाव लेट अस सी. हा झाला पहिली दोन इक्वेशन लिहिलेले आहे, टीबी लोएस्ट पोझिशन. मग आता या ठिकाणी अपर मोस्ट पोझिशनचा स्पीड आणि बॉटम पोझिशनचा स्पीड आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ना स्पीड आता या ठिकाणी बघा, जर when the particle bob is moving in vertically upward direction at top position, पर मिनिमम स्पीड जर असेल, मिनिमम स्पीड असेल इथे या ठिकाणी किती मिनिमम स्पीड असेल, काहीतरी मिनिमम स्पीड आहे, त्यापेक्षा जर कमी जर असेल तर काय होणार, हा सैल होणार आहे. सो नाउ दिस विल बी स्लॅकन, द स्ट्रिंग विल बी स्लॅकन. If its speed at top position is less than VA, VA पेक्षा जर कमी असेल का स्लॅकन होणार, म्हणजे असं लूज होणार आहे. त्यावेळेस काय, तो लूज होऊ नये म्हणून आपलं काय, तो स्पीड कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे आपण मानणार आहोत फॉर मिनिमम स्पीड आपण कशा स्पीड काढतो, टॉप पोझिशन फॉर मिनिमम स्पीड ॲट ए. म्हणजे त्यावेळेस आपण TA इक्वल टू 0 मानू. TA इक्वल टू 0 मानू. मग तो सबस्टिट्यूट करूया. फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट TA 0 आहे प्लस mg इज इक्वल टू m VA स्क्वेअर अपॉन R. 0 plus mg is equal to m v square upon r. M get cancel, therefore g is equal to v square upon r. Therefore v square is equal to rg. V is equal to square root of rg. आता हे कुठलं आहे, मिनिमम स्पीड. इथं सर्व आपण लिहू VA मीन. VA mean is equal to square root of RG. This is the expression for minimum speed at top position, your uppermost position. आता बघूया आपण बॉटम पोझिशन. बॉटम पोझिशनचा आपण हे मिनिमम स्पीड
तर या ठिकाणी बघूया लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. विच एनर्जी? मेकॅनिकल एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. आता बघूया टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. आपण अप्लाय करूया ए आणि बी मध्ये. मग आता टोटल एनर्जी काय? कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हे दोन्ही इयत्ता 11वी 10वी 9वीला झालेली आहे तुम्हाला. मग बघूया कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए. कायनेटिक फॉर्म्युला काय? 1/mv_a² प्लस पोटेन्शियल एनर्जी mgh इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. बी मध्ये सेम 1/mvb² प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी mg. इथं आपण h डॅश म्हणूया. आता बघूया पुन्हा एकदा 1/mva² प्लस mg. आता h कुठे आहे? टॉप पोझिशनचा आपण बघतो. हे कुठं फिरणार आहे? असं फिरणार म्हणजे हा कंप्लीट इथं येणार. म्हणजे इथून एवढा b to o o to a r plus r 2r. या 2r झाला इज इक्वल टू 1/mvb² प्लस mg. आता इथे h डॅश घेऊ. h डॅश कुठे आहे? बॉटम पोझिशनला आहे. बॉटम पोझिशनचा h डॅश किती असणार? हा रेफरन्स पॉइंट आहे. बॉटम पोझिशन आहे. रेफरन्स पॉइंट म्हणजे इथं किती असणार आहे? 0 असणार आहे. हा 0 गुणिले mg 0 म्हणजे हा झाला 1/mvb² प्लस 0. मग इथं काय येणार? 1/mva² प्लस 2mgr. मग आता आपल्याला हे 2mg आहे. आपल्याला vb काढायचं आपल्याला. मग या ठिकाणी 1m कॅन्सल करू आपण. म्हणजे राहिलं काय? 1/va² प्लस 2rg प्लस 1/vb². मग आता या ठिकाणी 1/va² माहित आहे आपल्याला किती? rg म्हणजे rg प्लस 2rg va स्क्वेअर रूट ऑफ rg va² rg इधर सबस्टिट्यूट केलेला आहे. हा 2rg इज इक्वल टू 1/vb². मग आता या ठिकाणी rg/2 प्लस 2 rg मी कॉमन घेतला 1/2 प्लस 2 इज इक्वल टू 1/2vb². मग आता 1/2 प्लस 2 किती येणार? 4 प्लस 1 5 5/2 rg 5/2 rg इज इक्वल टू 1/2vb². Therefore 2 get cancelled. Therefore 5rg is equal to vb². Therefore vb is equal to square root of 5rg. Square root of 5rg हा मिनिमम स्पीड आहे. सर हा मिनिमम स्पीड आहे. मिनिमम स्पीड आहे बॉटम. कारण थोडं कंटिन्यू करू. 2 मिनिट 1 मिनिट झालं. 1 मिनिट बाकी आहे का? 15 मिनिटला झालं 14 मिनिटं झालं. तर ठीक. हा आहे ना कंप्लीट vb इज इक्वल स्क्वेअर रूट ऑफ 5rg. हा याचा स्पीड झालेला आहे. म्हणजे याचा टँजंट कसा असतो? टँजंट टू दिस हा vb मीन हा va मीन हा झाले. ओके. तर हा कंप्लीट सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे. एकदा घरी एकदा अभ्यास करा. ठीक आहे. आज आपण इथंच थांबू.